की तुम्ही काँग्रेसीन वयतात, काँग्रेसची उमेदवारी तुमकां मेळटली, हेचेर तुम्ही काय सांगूंक सोदतात? पण खंयच्याय तरी विधानसभेक स्पेशली मांद्रे जर वेंचणुकेक जर फुडें सरतलो जाल्यार हांगाचो इतिहास आसा की इंडिपेंडंट रावन काय अर्थ ना हांगासर. सो हांगासर एक दोन लार्जस्ट जे पार्टीज आसा म्हणजे तीन आसात. एक मोगो आसा, दुसरो भारतीय जनता पक्ष आसा आनी काँग्रेस आसा. सो आयज आमी जर जे आमचे काही हितचिंतक जे आमी जे कामां करता पळय, आयज कसो आयज हांव पंच म्हणून निवडून येयल्लो आहा ह्या वार्डाक, तसोच सरपंच म्हणून काम केलां आनी हे जी कामां आसात पळय ती लिमिटेड कामां आसा. हांगासर कशें आसा की एक लिमिटेड आमकां वॉर्डा पुरती किंवा गांवा पुरती कामां करपाक मेळटा. पण ह्या कामांनी ह्या आतां 4.5 वर्सां जितली आमी कामां केल्यात पळय, त्या कामां काम करून जो पळय आमकां एक्सपिरियन्स मेळ्ळा, जो इश्यूज लोकां सामान्य मनशांचे जे इश्यूज आसा, जे शेतकरी वर्ग आसा, मागीर जे कला क्षेत्रांत आसूं किंवा एक जे स्टुडंट युवा पिढी हेंचे विशय आमी बारकायेन आमी जाणून घेतले. आमी अशें चिंत्ताले की आमची जी टीम आसा, जे म्हाज्या बरोबर जे म्हाज्या खांद्याक खांदो लावन जे आमी काम करता गांवांत किंवा इतर ज्या आमच्या वॉर्डा प्रभागांत, तर खुबशे समस्या आसा थंय पर्यंत आमी पावना. लोक येतात कसले आपले इश्यू घेवन, समस्या घेवन. अशें चिंत्ताले की आमच्या वॉर्डारूच किंवा आमच्या गांवांत जर इतले समस्या आसा जाल्यार पूर्ण मांद्रे मतदारसंघात कितले तरी वॉर्ड आसात, कितले तरी विशय आसात, हे खंय तडीक लागतात वा ना. आनी जायते हांगासर येतात. खरेंच वायट दिसपाची गोष्ट म्हणजे आमची जी युवा पिढी आसा, आमी सादे पंच मेंबर, आमी खंयच्या मंत्र्याच्या संपर्कांत जास्त ना किंवा ह्या सरकाराक तितले आमी अशे मुख्यमंत्र्या पर्यंत आमचो काय संपर्क ना. पण वायट दिसता की आमचे जे मांद्रे मतदारसंघातले जायते आमचे तरणाटे हांगा एप्लिकेशन घेवन येतात की जॉबाच्या संदर्भात. आनी दुख्ख दिसता की आयज इतले आमचे तरुण इतले बेकारी आसात आनी तेंचे विनवणी आयकून खरें दुख्ख दिसता. परतून एकदां सांगता तुमकां एक प्रसार माध्यमांतसून की जे सामान्य पंचांकडे जेन्ना एक आमचो युवा पिढी एक नोकरीक लागून मदत कर म्हणून जेन्ना येता तेन्ना आमकां दुख्ख दिसता की लोकप्रतिनिधी कितें करता. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जो आमदार, जो मंत्री आसा, तो आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन जायते नोकऱ्यो भुरग्यांक आमच्या दिता, आपल्या दिता. ते मागीर कशें खंयच्याय रितीन आसूं पण तांकां नोकऱ्यो मेळटात. पण आमच्या मांद्रे मतदारसंघात एक सामान्य पंच मेंबरा कडेन जे आमचे युवा पिढी एक नोकऱ्यांक लागून एक रिक्वेस्ट करता, बरे मगते म्हणजे बरे आमच्या फ्रेंड सर्कलाच्या थ्रू येता. प्रश्न चिन्ह पडटा आमचे लोकप्रतिनिधी कितें करता. हे नोकऱ्यो दिवपाक असफल ठरल्यात कितें. ते प्रायव्हेटूय सुद्दां मागतात, प्रायव्हेटूय दिवपाक ना हांगासर. हे इतले इश्यूज आसात. हे आमचे युवा पिढी मदींच तुम्ही एकदा म्हटलेले की आमदार जी दारुलकरांचो एक कार्यक्रम असलो, प्रोग्रेस हे असले तेन्ना की आमदाराक आमी बिनविरोध निवडून हाडचे. आता तुम्ही त्यांना पाठिंबा दितले काय तुमचो विचार बदलला की ते वक्तव्य करताना खंय तुमचो हे झाले, कन्फ्यूज जाला तुमच्या भितर? बरोबर आहे तुमचे. कारण जेन्ना तो एक स्टेटमेंट, जो स्टेटमेंट म्हाका दिसता तो खंय तरी इनकम्प्लीट कसो आसलो. इनकम्प्लीट इन द सेन्स जेन्ना ज्या वाड्याचे, जो जुनस ह्या भागाचे, जुनस ते कोरगांव बाउंड्री, ह्या बाउंड्री वॉर्ड नंबर 2 जो माझो प्रभाग आसा, त्या प्रभागांच्यान जो हॉट मिक्सिंगाचो जो कार्यक्रम ठरलो इनॉग्रेशन टायमार, त्या टायमार म्हाका इन्वायट केलो एज अ पंच मेंबर. कारण तो वॉर्ड म्हाकाय लागतालो. त्या रस्त्याक लागून जायते आमी, हांव सरपंच आसतना काही जे लोकल थंयसरले आसात, जे एक्टिव्हिस्ट आसात, जे एक्टिव्ह आसात, त्या भुरग्यांनी म्हाका खुबशे जाणांनी त्या रस्त्या बद्दल कितें तरी करचें म्हणून आमी खुबशे प्रयत्न केले. तेन्ना आमदाराची साथ जाय पडटा म्हणून आमदारा पर्यंत सुद्दां आमी गेल्ले ह्या गोष्टी लागून. आनी तो रस्तो जेन्ना हॉट मिक्सिंग आयलो तेन्ना रिपेरिंगाक करपाक गेल्लो. सो तेन्ना म्हाका इन्वायट केलो. म्हणल्यार हांव थंयसर साधारण 30-35 लोक आसले. हांव जेन्ना त्या स्पॉटार गेल्लो तेन्ना लोकांचो एकूच तो मागणी आसली की हो रस्तो आमचो खूब वर्सां जाली, ल्हान ल्हान भुरगे सुद्दां पडटाले. आनी तेन्ना आमदारांनी पाठपुरावो करून तो रस्तो हॉट मिक्सिंग करपाक त्या इनॉग्रेशन आसले. सो त्या लोकांची इतली मागणी आसली की आमी ह्या फावटी 27 तुमी भाईक सपोर्ट करचो. जे 30-35 लोक आसले थंय आनी तांकां सपोर्ट करचो. सो तेन्ना प्रेस भाव आमचे आसले. तेन्ना प्रेस भावाने विचारलें तुमचें कितें मत आसा हेचेर. पळय, जो हांवें कंटिन्युअसली जो उलयला पळय तेचेर की जे कितें काम करतात ते आमच्या स्वभावान तुमकां जे संस्कार दिला, त्या संस्कारान जे बरें कार्य केलां, बरें काम केलां, तेका आमी वाह करतलेच. आनी तेका केलें ते केलेंच म्हणटले बरें. आनी ते काम बरें केलें ती तोखणाय करपाचें म्हाजें काम. कारण तो एक आमदार आसा, तेका 5 वर्सां लोकांनी निवडून दिला आनी तेजें कर्तव्य आसा. आनी तें काम केल्याची आमी वाह आनी तेका बरो म्हणपाची आमकां गरज आसा. त्या नुसार आमी तांकां म्हटलां. तेजेर एडिशनल पॉयंट हांवें म्हटलां की जे हांगले लोक जमल्यात सपोर्ट करचो म्हणून. सो तेजेर म्हजें स्टेटमेंट क्लियरली आसलें की जर तशें जर आसा, आमदार जर पुन्हा जर तांकां 27 जाल्यार तांणी तेंच्यानी काम करपाची स्पीड आपय तशाक तशी दवरची आनी लोकांची सगळी कामां तडीक लावची. येणाऱ्या वेंचणुकेंत ते बिनविरोध येवं शकतात. कारण जाल्यार पयले तुमी म्हाज्या घराचेर तुमकां बुलडोजर चलोवचो पडटलो. हे हांवें जाहीर एका आमच्या टीसीपी मंत्र्याक सांगलेलें विश्वेश्वरांनी. कारण आमी जे जेवणाक गेले पळय ते भायर आनी भितर एक दाखोवपाक न्हू, आमी मनासून काळजासून झगडपाक गेल्ले. आनी त्या टायमार आमी जर हे चालू जालें जाल्यार आमी खंयच्याय सुद्दां खळा वचपाक तयार आसले. पण हे आंदोलन कित्याक स्टॉप जालें हो प्रश्न म्हाका दिसता आमदारच बरे पद्दतीन आन्सर दिवं शकता. ते जाण हो 39A सेक्शन जो हाडला पळय हे सगळ्यांच्या सहमतीन जाल्लो आसा. मोगो आनी भाजप हेंच्या दोगांच्या युतीन जाल्लो आहा तो. आनी आमदाराक बाबडे आमच्या खंय विश्वासान घेवंक नासलो. तेका अशें तेन्ना तेणे जेन्ना आपल्या स्टेटमेंटान सांगलेलें की आपणाक अशें सांगलेलें तेणे की ल्हान ल्हान प्लॉटाक लागून ते कन्वर्जन म्हणून आपण तेका पाठिंबा दिलो. जाल्यार त्या 39A अंतर्गत सीएमच्या कॉन्स्टिट्युशन जेन्ना ते रिजेक्ट जावं शकता, इतर विरेश बोरकर व सरकारान ना, तो जमनीर येवन ग्राउंडार येवन त्याची कशी परिस्थिती केली तो झगडो शकता आणि तो आपल्या कॉन्स्टिट्युशन जे कितें 39A केला ते डायरेक्ट कॅन्सल करू शकता. जाल्यार मांद्रे मतदारसंघात आमचो आमदार जो सारको लोक सगळे म्हणतात की मुख्यमंत्र्याक सारको क्लोज आसा, जाल्यार ह्या मतदारसंघातले अजून कॅन्सल कित्याक जायना. जे पळय बिल पास केला ते बिल एक्झिक्यूट जाला ते फक्त व्हडलेशें कंडिशन ना, ताणें अप्लाय करचें कोण तो लँड ओनर आणि जे ऑर्चर्ड जमीन जागो आहा पळय तो त्यांनी सेटलमेंट कन्वर्ट करचो. आणि आता खंयच्या सेक्शनाचेर खंयच्या रुलाचेर हे ऑटोमॅटिक तेच्यानी एंडिसाइड केले
आणि ते आता कोण हँडिलेट केलेले ते खरंच अपील करपाक वयतले चॅलेंज आणि ती ऑर्डर त्यांच्या फेवरान जातली व सरकारच्या फेवरान जातली काय हे इलेक्शनाच्या पुरतीच दवरल्यात होड हे म्हाका दिसता येणारे जो सरकार बसलो तो सांगू शकता. सो ह्या गोष्टीक लागून जेन्ना आमदार थंड आसा पण हांव अजून जाहीर करता जसे झोनिंग प्लाना विरुद्ध आमदाराबरोबर आम्ही असले त्याच पद्धतीने आम्ही आता सुद्धा 39A अंतर्गत जर आंदोलन करपाक आमदार पुढाकार घेता जाल्यार हो बाळा पयलो फुडा आसलो बरोबर. तसेच ह्या तुयंग हॉस्पिटलाक लागून जो कितें लोकांक समस्या उद्भवले हे हॉस्पिटल तसो पांढरो हत्ती कसो करून दवरलो हे आमच्या सगळ्या जे आम्ही खरोखरच वालोर दिता आमची जी तुयंग हॉस्पिटल कृती समिती हांवूय भितर एक मेंबर कसो आसा पण हेंच्यांनी जो पुढाकार घेऊन जो आवाज उठयलो आम्ही सगळे पेडण्याची जनता एकीकडे राहून जसे आंदोलन आम्ही उभारलेले की ते तुयंग हॉस्पिटल इनॉग्रेशन जावचे तेन्ना ह्या आमदारान आमच्या म्हाका स्वतः फोन केलो इनॉग्रेशन आम्ही करता 2 महिन्यात आम्ही ओपीडी कॅज्युअलिटी स्टार्ट करता ऑपरेशन ते सायमल्टेनियसली 2-3 महिन्यांनी जातले विदिन 3 to 4 मंथ हे सगळे फुल फ्लॅश चालू जातले जाल्यार आता तुम्ही वचून पयले आसतले कितें चालू आणि कितें ते. सो हे खंय तरी एक विश्वास असता पळय एका मनशाचो तो विश्वास खंय तरी वयता. सो तो पुन्हा येना जो एक स्टेटमेंट दिता पळय अशे जायती म्हाका गोष्टी